आज आपण बघतोय की धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आज जे लोक कार्य महाराज करतायत आणि भक्त लोकांना साथ देत आहेत, त्याच माध्यमातून समाज जे उपक्रम नाणीच्या माध्यमातून जे राबवले जात आहे त्याबद्दल आपण काय भावना प्रकट करतो? एकदम बरोबर बोललात आपण. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान याचं मुख्य पीठ नाणीजला आहे आणि त्या नाणीज धामची हे उपपीठ आहे. हे उपपीठ पश्चिम विदर्भात जे 5 जिल्हे आहेत त्या 5 जिल्ह्यांसाठी आहे आणि या 5ही जिल्ह्यामध्ये या मुख्यपीठाच्या नाणीज धामच्या मुख्यपीठाच्या माध्यमातून एकूण 44 प्रकारचे 44 प्रकारचे उपक्रम राबवले जातात. मग देहदानाचा उपक्रम असेल, अवयवदानाचा उपक्रम असेल, त्याच्यानंतर वर्षातून एकदा 15 दिवस रक्त संकलन केलं जातं, ते रक्तदानाचा उपक्रम असेल, त्याच्यानंतर गोरगरिबांना शेळ्या मेंढ्या वाटप विविध कार्यक्रमामधून केलं जातं. गोरगरिबांसाठी अनेक प्रकारच्या महिलांसाठी घरघंट्या, शिलाई मशीन वाटप केल्या जातात. एवढंच नाही तर या मुख्य पीठावरती इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. पंचक्रोशीतल्या मुलांना, गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं उच्च दर्जाचं सीबीएसईचं शिक्षण मिळावं मोफत त्या उद्देशानं चालू केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू धर्माची संस्कृती टिकून राहावी, हिंदू धर्मामधले संस्कार टिकून राहावेत म्हणून मुख्य पीठावरती वेदपाठ शाळेची निर्मिती सुद्धा जगद्गुरु श्रींच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. आणि या जगद्गुरु श्रींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पूर्ण भक्त संप्रदाय, त्यांचा पूर्ण भक्त शिष्य परिवार या 44 प्रकारच्या उपक्रमांचं नियोजन करत असतो. त्याच्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, त्याच्यामध्ये धर्मजागृती असेल, आपल्या धर्मातून इतर धर्मामध्ये गेलेल्या लोकांना आपल्या धर्मामध्ये पुन्हा घेतलंय. 1,56,287 परिवारांना परत घर वापसीच्या माध्यमातून आपल्या धर्मामध्ये घेतल्या गेलेलं आहे. त्याच्यानंतर 1,71,270 रक्तकुपिकांचं संकलन 15 दिवसामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर ब्लड इन नीडच्या माध्यमातून संबंध देशभर ज्याला रक्ताची गरज पडेल त्यांना फक्त एक फोन करायचा, त्या ऍपवर फक्त मागणी नोंदवायची, 1-2 तासामध्ये त्याला पाहिजे त्या ग्रुपचं रक्त पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये येणारा दाता येतो आणि त्याची ती रक्ताची मागणी पूर्ण करतो. एवढे मोठे सामाजिक उपक्रम या संप्रदायाचे आहेत. सांगायला आपल्याला जवळपास 4 तासाचा कालावधी लागेल, पण संक्षिप्त रूपाने जे सांगितलंय ते फार मोठं आहे. जगद्गुरु श्रींचं जे कार्य आहे ते अप्रतिम आहे. ते एक उत्तम लेखक आहेत, उत्तम कवी आहेत, आर्किटेक्चर आहेत, ते एक चांगले वक्ता आहेत, आत्मसाक्षात्कारी संत आहेत. असे अष्टपैलुत्व त्यांच्याजवळ असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली हा संप्रदाय गरुड भरारी नाही, विमान भरारीनं वाढतोय आणि या संप्रदायाला आपल्या संबंध महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये एक वेगळं स्थान आहे, एक वेगळं नाव आहे. उत्तर भारतामध्ये सुद्धा हा संप्रदाय हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये श्रीकथेचे कार्यक्रम करतोय. त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम होतात. लोकांना त्या ठिकाणी सुद्धा भक्ती मार्गाला लावून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पेरला जातोय आणि संसार आणि प्रपंच सांभाळून, व्यवस्थितरित्या सांभाळून परमार्थ कसा करावा याचं शिक्षण सुद्धा जगद्गुरु श्री सद्गुरु म्हणून संबंध हिंदू परिवाराला देण्याचं काम अविरत रात्रंदिन करत आहेत. जय सियाराम.